जालन्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई, राजेश टोपे यांचा गंभीर आरोप. जालन्यात तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी थेट लढत होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजेश टोपे यांनी केला आहे. त्यांनी एवढी राक्षसी पद्धतीची धनशक्ती मी कधीच पाहिली नाही असं मत व्यक्त केलंय. टोपे यांनी म्हटलंय की या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर होत आहे, ज्यामुळे लोकशाहीला अर्थ राहिलेला नाही आणि गरीब मतदार त्याला बळी पडतायत. लोकांची मतं विकत घेणं योग्य नाही. लोकांनी या धनशक्तीला बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय. जालन्यातील जनतेला परिवर्तन हवे असून वाढणारा मतदानाचा टक्का हा आपल्या पक्षाच्या बाजूने असेल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केलाय. भोकरदान आणि अंबड नगर परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष बाजी मारेल आणि आपला नगराध्यक्ष होईल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. बघूया टोपे काय म्हणाले. मला वाटतं लोकांचा उत्साह खूप आहे. लोक उत्साहाने मतदान करणार आहेत, कारण लोकांना बदल हवा आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण एकच आहे की अक्षरशः 10 वर्ष झाले या नगरपालिकेमध्ये जो विकासाचा आलेख आहे तो फार खाली खाली जातो आहे असं मला जाणवतं आणि जनतेलाही जाणवतं. त्याचं कारण असं आहे की पाणी 20 दिवस नगरपालिकेला मिळत नाही आणि रस्त्यांची दुर्दशा आहे. सगळ्यात महत्वाचं भुयारी गटार योजना जी मी केली होती ती सुद्धा त्यांनी पूर्णत्वाला नाही नेली आणि सगळ्यात महत्वाचं कचऱ्याचं साम्राज्य. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या मूलभूत आहेत त्या गोष्टी होताना दिसत नसल्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारे या गोष्टीची चीड आहे आणि लोकांना परिवर्तन पाहिजे. गल्ली ते दिल्ली सरकार आहे असं म्हणतात, पण इथे काम झाल्याचं दिसत नाही आणि त्या सगळ्या गोष्टींचं लोकांच्या मनातला रोष लोक बदल करतील असा मला विश्वास आहे. वाढणारा जो टक्का आहे मतदानाचा तो आपल्या बाजूने असणार. मला वाटतं की असायला हरकत नाही, यासाठी की आम्ही आमचा प्रयत्न करत असतो. आम्ही आमचं लोकांमध्ये जाऊन, शेवटी हा माझा जुना मतदारसंघ आहे, हा आत्ताचा माझा मतदारसंघाचा भाग नाही, पण आम्ही आपलं एक आमचं कर्तव्य जबाबदारीचा भाग आहे. कारण इथं लोक माझ्यावरही खूप प्रेम करतात, विश्वास आहे, कारण आम्ही जुन्या काळात खूप विकास केलेला आहे आणि लोकांना वाटतं की परत एकदा हे सूत्र राजेश भैयांकडे दिलं पाहिजे असं लोकांचं मत आहे. त्या दृष्टिकोनातून लोकांच्या मनामध्ये बदल आहे असं माझं समज. परतूर आणि भोकरदन मध्ये काय स्थिती असेल? भोकरदन मध्ये सुद्धा खूप चांगली मोठ आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बांधलेली आहे आणि मला असं वाटतं की 100% तिथे आमचा नगराध्यक्ष येईल असा एक चांगला कॅन्डिडेट तिथं दिलेला आहे. आणि एकच आहे की उमेदवार चांगले आहेत, खूप चांगले उमेदवार आहेत. प्रश्न एवढाच आहे की आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा प्रकार जालन्यातल्या तिन्ही नगरपालिकेमध्ये खूप आहे. म्हणजे एवढी राक्षसी पद्धतीनं धनशक्ती मी पाहिली म्हणजे मी कधीच पाहिली नाही अजून. तर वाईट पद्धतीनं जर होत असेल तर लोकशाहीला अर्थच राहिलेला नाही असं माझं मत आहे. अर्थच राहिलेला नाही, कारण म्हणजे बस फक्त काम काहीच नाही करायचं, 5 वर्षांनी मतं घ्यायची, लोकांना विकत घ्यायचं आणि मतं घ्यायची, हा एक प्रकार आहे. दुर्दैवाने कधी कधी काही गरीब तबका जो असतो तो त्याला बळी पडतो.